हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. हा वार आहे शनिवारचा. इथं टायमिंग झाला आहे संध्याकाळचे 5:30 वाजले होते आणि आज माझं संध्याकाळचे 5:30चं रुटीन शेअर करण्यासाठी घेतलं आहे. तर आज मी दुपारी बाहेर गेले होते 4 वाजता. मी आणि माझे मिस्टर थोडंसं काम पण होतं. तर काल मी साडी आणली होती, तेव्हा एक ड्रेस पण घेतला होता आणि तो शिवण्यासाठी तिथंच टाकला होता. अर्जंट देत होते, पण म्हणलं उद्याच येता येईल, 1-1.5 तास थांबायचं होतं. इतका वेळ पण नव्हता, मिस्टरांना पण कामाला जायचं होतं. त्यामुळं मग आज गेले होते, ड्रेस पण आणला आणि थोडंसं घरातलं सामान पण आणलं आहे. तर हे तवा घासण्याचा असा दगड असतो ना, ते आणला होता आणि इथं भेळ पण आणली होती. असंच म्हणलं आता संध्याकाळचं थोडंसं खाण्यासाठी. आणि हे बोरं आणले होते, हे बोरं पण आणले होते, मला आवडतात त्यामुळे हे बोरं घेऊन आले होते. गोड पण असतात आणि किडके काय जास्त निघत नाहीत असे बोरं, त्यामुळं मला आवडतात. म्हणलं चला हे 1 किलो बोरं पण घेतले होते आणि भेळ पण आणलं होतं. आणि इथं म्हणलं खारी पण होईल उद्या रविवारसाठी, असं थोडंसं सामान घरातलं पण आणलं होतं आणि ड्रेस पण शिवून आणला होता. इथं अगोदर तर इथं मी भेळ काढून घेतलेली आहे. म्हणलं ही काढून घेऊ एका प्लेटीमध्ये. सगळ्यांना काही दिली नव्हती, जसं खातील तसं खातील म्हणून काढून ठेवली होती आणि एका प्लेटीतच अशी काढून ठेवली मुलांना पण. आणि इकडं चहा पण करणार होते, कारण मिस्टरांना पण जायचं होतं. 5:30 वाजले असतील, 5-5:30चा टायमिंग झाला होता. चहाला पण इथं ठेवलं होतं. तर इथं मी ना ही चहापत्ती फ्लिपकार्टवरून मागवली होती. तर मसाला चहापत्ती असं काय आहे, पण वेगळीच चहापत्ती होती. चहा असा जरा ह्याच्यासारखा लागतो, आपलं च्यवनप्राशसारखा थोडासा असा चहा लागतो. छान आहे, चहाचा फ्लेवर चांगला येतो. तसं तर आपण पहिल्यांदाच मागवली होती मी. रेड लेबल नाही तर सोसायटी असं असती, पण ही जरा वेगळीच होती. म्हणलं मागू कसं आहे, पण छान चहा होतं. तर चहापत्ती पण संपली होती, तर ही पण डब्यामध्ये भरून ठेवली. तर इथं चहा करण्यासाठी पाणी ठेवलं आहे, साखर आणि चहापत्ती टाकून घेते. आणि माझा बारका मुलगा पण म्हणला होता आता चहा खारी खातो, त्यामुळे त्याच्यासाठी पण इथं चहा करण्यासाठी घेतला होता. चहा पित नाही, फक्त खारी बुडवून खाणार होता. कधीतरच मुलांना चहा देत असते. तर अगोदर चहापत्ती टाकून घेतली, साखर. इथं साखर चहापत्ती चांगलं उकळून घेत असते, मग दूध टाकत असते. आणि त्यानंतर इथं मी घरातले कामं तर सगळे उरकून घेतले होते. किचन वगैरे स्वच्छ केला होता, भांडे पण जास्त नव्हते. आता संध्याकाळचा स्वयंपाकच करायचा होता. भांडे वगैरे इथं घासून घेतले होते. आणि इथं मी बोरं पण एका मोठ्या टोपमध्ये काढून स्वच्छ धुवून घेतले आहेत इथं. तर थोडेसे असे एक असं बॅगमध्ये भरून ठेवल्यामुळं म्हणजे थोडेसे खराब झाले होते बोरं. इथं 2-4 बोरं ते पण काढून सगळं व्यवस्थित ठेवले. किडके नव्हते, पण असे दबले होते, तर ते पण काढून ठेवले. आणि इथं 2 पाण्याने स्वच्छ बोरं पण ठेवले आणि चहा पण झाला आहे. इथं माझ्या मिस्टरांना, मला आणि माझ्या बारक्या मुलाला चहा घेतला होता, कारण त्याला खारी चहा खायचं होतं म्हणून. आणि चहा पण करून घेतला, थोडा वेळ बसले. आणि आज स्वयंपाकामध्ये आज मी मासे आणले होते, तर माशांच्या भाजीची रेसिपी पण शेअर करणार आहे. तर इथं छान असे मासे सगळे स्वच्छ धुवून घेतले. ओलं खोबरं घेतलं आहे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक, लसूण हे सगळं नीट करून घेतलेलं आहे. आणि आता इथं मी ना माशांची भाजी करणार होते, तर फक्त माझ्या मिस्टरांसाठीच करणार होते. मुलं आणि मी खात नाहीत, हे मासा खात नाही, त्यामुळं इथं अगोदर कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे. मसाल्यामध्ये एकतर कांदा, टोमॅटो, खोबरं, कोथिंबीर, लसूण इतकं घेतलं होतं. सगळं बारीक सगळं अगोदर तयारी करून ठेवली आहे आणि एकत्र सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेणार होते. थोडंसं पाणी टाकून छान अशी पेस्ट करून घेणार होते. तर हे सगळं मोठ्या असं एका भांड्यामध्ये घेतलं आहे. आणि मीठ मी आता कधी असं टाकत नाही, पण म्हणलं इथं थोडंसं मीठ पण टाकू. तर इथं मीठ पण टाकून घेतलेलं आहे मसाला वाटतानाच. आणि ते कढई पण तापण्यासाठी ठेवली होती. तर छान असा रसाच करणार होते. मिस्टरांना थोडी सर्दी पण झाली होती, तर म्हणले माशांचा रसा कर. तर हे मासा आणला होता, तर म्हणलं इथं मासा आणि भाकरी करणार होते. तर आमच्यासाठी अंडे पण आणले होते. म्हणलं बघू अंड्याची भाजी, नाही तर दुसरं काय. थोडंसं दुपारची पण भाजी आज शिल्लक होती, बटाटा आणि अख्खा मसूर राहिलं होतं आणि भात पण शिल्लक राहिला होता. तर असं होता स्वयंपाक. तर आता फक्त मला इथे 2 भाकरी आणि माशाची भाजी करून घेणार होते. आणि मुलांना बघू अंडे पण आणून ठेवले होते, म्हणले तर करून देता येईल त्यामुळं. तर इथं मी अगोदर तर मसाला सगळा बारीक असा वाटून घेतला. आणि तेल इथं मी जास्त घेतलं होतं, मासे पण फ्राय करणार होते, त्यासाठी 3 पळी तेल घेतलं होतं. तेल चांगलं तापलं होतं, कारण कढई तापण्यासाठी ठेवली होती, तेल लगेच तापलं. आणि इथं हळद पण संपली होती मगाशीच येताना. एक छोटंसं पॅकेट हळदीचं पण, सुट्टे हळद घेऊन आले होते, तर ही पण डब्यामध्ये लगेच भरून ठेवू म्हणलं.
आता भाजी करण्यासाठी लागेल. डब्यामध्ये हळद नव्हतीच काय, तर इथं मी हळद पण असं डब्यामध्ये भरून ठेवली. डब्बा वगैरे घासला नाही, आता असंच भरलेलं आहे. थोडीच होती, नंतर घासता येईल म्हणलं. तर तर मसाला तर वाटून झालेला आहे आणि आता अशी साधी सोपीच अशी तर भाजी केलेली. जास्त काय मसाले टाकले नाही. आपलं हेच हिरवं वाटण आपलं टाकलं आहे, खोबरं, कांदा, टोमॅटो हे सगळं चांगलं परतून घेतलं. मध्ये नंतर हळद, मीठ आणि आपलं घरची चटणी टाकून घेतली. चटणी थोडी जास्त टाकली होती एक, आणि अजून एक असं चमचा टाकला होता. आणखी एक थोडीशी टाकली होती, कारण म्हणलं थोडंसं तिखट भाजी अशी करू. आणि एक इथं मी गरम मसाला पण टाकला होता, ती क्लिप काय आली नाही, ते पण टाकला होता गरम मसाला. आणि मासे पण इथं स्वच्छ धुवून घेतले होते, हे पण टाकलेलं आहे. मासा पण सगळं एकत्र छान असं मिक्स करून घेतलं. आणि एक 4-5 मिनटं ताट झाकून ठेवणार होते, कारण तेलामध्ये चांगलं असं वाफळला पाहिजे मासा, त्यामुळं फ्राय झाला पाहिजे त्यामुळं. तर इथं छान असा तेलात मासा वाफळून घेतलेला आहे तेल सुटेपर्यंत. तोपर्यंत मी इकडं गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं. तर इथं माशांच्या भाजीसाठी रस्सा जास्त करायचा, त्यामुळे इथं मी जास्तच असं पाणी टाकलं आहे. मासा शिजवून पण घेणार होते त्यामुळं. तर ताजा मासा असल्यामुळं छान झालं होता माशाची भाजी. असं हे म्हणजे तुटतात नाही तर मासे नव्हता हे तुटला वगैरे चांगलं. आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यामधलं पण पाणी इथं टाकून घेतलं. आता इथं माशांची भाजी छान अशी करून घेतली आणि रेसिपी पण शेअर केलेली आहे. तर छान अशी, तर हा असा तवा आहे ना काढलेला आहे, पण जास्त काळा होतो चपातीमुळे आणि निघत नाही मग कात्याने. तर म्हणलं आता तर दगड आणलेला आहे त्यांनी, बघू आता असाच राहिला तर चांगलंच आहे. तर हा थोडासा चपात्या झाल्यानंतर गरम झाल्यानंतर माझ्या मिस्टरांनी असा तवा काढला होता, खरडून असा काढला होता. म्हणजे त्याचं काळं पूर्ण माझ्या मिस्टरांनी ते काढून दिलं होतं तव्यावरचं. मी पण तशी करत असते, पण त्या दिवशी मिस्टर म्हणले मी करतो, मग त्यांनीच हा तवा असा साफ करून दिला होता. आणि आता म्हणलं मी ते दगड पण आणू, आणि कात्याने लवकर निघत नाही असं जास्त, आपल्या भांड्याच्या ह्या कात्याने जास्त चपाती पण ह्याच्यावर करते, त्यामुळं तेल आणि जास्त काळा होतो मग तवा. तर तवा पण इथं तापण्यासाठी ठेवला होता. आणि जास्त नाही, 2च भाकरी करून घेतल्या त्या, भात पण शिल्लक होता त्यामुळं. आणि इथं छान अशा 2 भाकरी, माशाची भाजी आणि अख्खा मसूर भात असं होतं आजचा संध्याकाळचा स्वयंपाक. अंडे पण आणून ठेवले होते. तर आजचं रुटीन पण संध्याकाळचं असं शेअर केलं आहे, छोटासा असा ब्लॉग पण केला आहे. म्हणलं जास्त दिवस झालं ब्लॉग असे होतच नाहीत माझ्याकडून, रोजच्या रोज करल म्हणलं तर नाही होत. आणि सगळं व्यवस्थित इथं डब्बा पण ठेवला आणि 2 भाकरी करून घेतल्या, गॅस बी बंद करून घेतला. आणि माशाची भाजी पण इथं मी बारीक गॅसवरतीच ठेवली होती. तर छान इथं अशी माशाची भाजी पण करून झालेली आहे. रस्सा पण मी इतका असा केला होता आणि छान असं तेल पण सुटलं होतं भाजीला. आणि बारीक कोथिंबीर इथं मी कट करून ठेवली होती, नीट करून स्वच्छ धुवून इथं बारीक कट करून ठेवली होती म्हणलं वरतून टाकण्यासाठी. तर छान असं इथं आज माशांचं भाजी ची रेसिपी शेअर केली. तर आज असा छोटासाच ब्लॉग केला आहे, रुटीन थोडंसं सायंकाळचं माझं शेअर केलं आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा, आणि माशांची भाजी मी कशी केली ते पण कमेंट करून सांगा. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू, आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.